टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्र विधानसभेत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं लक्षणीय प्रदर्शन केलंय। सगळे एक्झिट पोल खोटे ठरवत महायुतीनं 2/3 बहुमत मिळवलंय। हिंगोली विधानसभेत विचार केला तर हिंगोली विधानसभेत 2 वेळाचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांना 4थ्या वेळेस भाजपनं हिंगोली विधानसभेची उमेदवारी दिली। भाजपनं दिलेल्या उमेदवारीचा विश्वास सार्थ ठरवत तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभेत हॅट्रिक केली आहे। तानाजी मुटकुळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर यांचा जवळपास 10,000 मतांनी पराभव केलाय। निवडणुकीच्या काळात तानाजी मुटकुळे यांची तब्येत खालावली। यावेळेस तानाजी मुटकुळे यांना तिकीट जाहीर होतं की नाही हा प्रश्न सर्वांनाच चर्चेला जात होता। मात्र तानाजी मुटकुळे यांनी तिकीटच मिळवलं नाही तर हिंगोली विधानसभेची आमदारकी तिसऱ्यांदा खेचून आणली आहे। तानाजी मुटकुळे यांचा समोर मराठा आरक्षणासह भाजपचे बंडखोर रामदास पाटील यांचं मोठं आव्हान होतं। मात्र तानाजी मुटकुळे यांनी सगळ्या आव्हानांचा सामना करत विजयश्री खेचून आणला। यापुढेही मी माझं विकास कार्य सुरू ठेवणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे।